बातमी प्रत्येकाला सावध करणारी आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना फोनवरून धमकावल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरची रोल्स रॉइस चर्चेत आली होती। आता याचा धागा पकडत माहिती घेत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही रोल्स रॉइस अनेकांची फसवणूक करणाऱ्या मोतेवारची असल्याचं म्हटलं जातंय। आता तोच समृद्धी जीवनद्वारे फसवणूक करणारा आणि जामिनावर बाहेर असलेला मोतेवार पुन्हा पैसे जमा करत असल्याचं उघड झालंय। जास्तीच्या परताव्याचा आमिष दाखवत मोतेवार पैसा जमा करतोय आणि त्यासाठी मोतेवार ऑनलाईन बैठका घेतोय। ते व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागलेत। जुने साथीदार भुजंग देशमुख आणि संदीप पाटील यांच्या नावे दौलत प्राईड नावानं कंपनी स्थापन करण्यात आली आहे। आधीच्या समृद्ध जीवन कंपनीत लाखो गुंतवणूकदारांचे पैसे अडकले, त्यांना परतावाही मिळालेला नाही। ते पैसे परत मिळण्यासाठी त्या गुंतवणूकदारांना आता दौलत प्राईडमध्ये गुंतवणूक करायला सांगितली जाते आणि त्यासाठी 1100 रुपये आकारले जात आहेत। मोतेवारच्या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करून ठेवीदारांची देणी देणं अपेक्षित होतं, मात्र ज्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी होती त्यांनीच मोतेवारच्या मालमत्ता हडप केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय। कोरटकरकडची रोल्स रॉइस ही अशाच प्रकारे हडप केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे। गुंतवणूकदारांनी 11 मार्चला धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, एवढ्या मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्यानंतरही मोतेवारची पुढच्या गोष्टी अजूनही सुरूच आहेत। या गोष्टींना पायबंद घालण्याऐवजी मोकळी वाट कशी काय मिळते? मोकळी वाट यासाठीच मिळते आहे की ज्यांनी पायबंद घालणं अपेक्षित आहे त्यांनीच मोतेवारच्या मालकीच्या या मालमत्ता ओरबटण्यामध्ये धन्यता मानलेली आहे। महेश मोतेवारनी समृद्ध जीवन इंडिया लिमिटेड या त्याच्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल 22 लाख देशभरातील गुंतवणूकदारांकडून 4700 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप सीआयडीनेच केलेला आहे आणि त्याच्या मालमत्तांची यादी देखील दिलेली आहे। 265 स्थावर मालमत्ता आहेत, ज्यामध्ये जमिनी आहेत, फ्लॅट्स आहेत, हॉटेल्स आहेत आणि 985 बँक खाती आहेत वेगवेगळ्या बँकांमधली आणि तब्बल 86 वाहनं या मोतेवार आणि त्याच्या नातेवाईकांच्या नावे आहेत। आणि एवढं सगळं खरं तर या सरकारी पक्षांनी त्याचा लिलाव करून त्याची विक्री करून त्यातून जो उभा राहणारा पैसा आहे तो जे सर्वसामान्य ठेवीदार आहेत त्यांना परत देणं अपेक्षित होतं। मात्र 10 वर्षांपूर्वी जेव्हा महेश मोतेवारवरती कारवाईला सुरुवात झाली तेव्हा ही अपेक्षा होती खरी, मात्र त्याच्या या मालमत्ता ओरबडण्यामध्येच धन्यता मानण्यात आली। त्यामुळे आज अखेर 10 वर्षानंतर 1 रुपया देखील एकाही ठेवीदाराला परत मिळालेला नाही। आणि दुसरीकडे आपण काय पाहतो आहोत तर महेश मोतेवारच्या मालमत्ता अशाच हडप केल्या जात आहेत। जी रोल्स रॉइस या प्रशांत कोरटकरकडे आढळून आलेली आहे ती अशाच प्रकारे हडप करण्यात आलेली आहे। खरं तर या रोल्स रॉइसचा देखील ती जप्त करून लिलाव होणं अपेक्षित होतं। 7 ते 8 कोटी रुपये या रोल्स रॉइसची किंमत आहे आणि त्यातून मिळणारा जो पैसा आहे तो गुंतवणूकदारांना देणं अपेक्षित होतं, मात्र यापैकी काहीही झालं नाही। 2023 मध्ये महेश मोतेवार जामीन मिळवून बाहेर आला आणि त्यानंतर पुन्हा तेच करतो आहे जे त्यांनी आधी केलेलं आहे। हे अतिशय गंभीर आहे। आपण पाहिलं की लाखो गुंतवणूकदार त्याच्या या अशा बतावणीला फसले, आयुष्यभराची कमाई त्यांनी तिथे गुंतवली आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। पुन्हा महेश मोतेवार हेच करतो आहे आपण पाहतो आहोत। या व्हिडिओजमध्ये आपल्याला दिसतंय की महेश मोतेवार त्याच्या स्कीम्स गुंतवणूकदारांना समजून सांगतो आहे की कसं तुम्ही या स्कीममध्ये पैसे गुंतवा, मग तुम्हाला कसा चांगला परतावा मिळेल आणि त्यातून पुन्हा लोक फसवले जाण्याची शक्यता आहे। खरं तर ही बाब आपल्या पोलिसांच्या लक्षात यायला हवी, त्यांनी याला पायबंद घालायला हवा, मात्र होतंय ते उलटच जे रोल्स रॉइस गाडीच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत। खरंय, त्यामुळे ज्यांच्यावर कारवाईची जबाबदारी आहे ते स्वार्थ साधतात, त्यामुळे सर्वसामान्यांनी सावध राहणं एवढंच हातात आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातम्यांच्या विश्वातला सगळ्यात मोठा मंच, अचूक, थेट आणि निष्पक्ष बातम्यांच्या त्याच जगात पुन्हा येतोय आणि घेऊन येतोय चर्चा जनहिताची। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आता भेटूया 0 आवर मध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 7:56 फक्त एबीपी माझावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।